आपल्या पिकाला थोडं काय झालं ना, आपण लगेच हे खत आणा, ते खत आणा, हा स्प्रे घ्या, तो स्प्रे घ्या, खूप असं करतो आणि प्रत्येक सोल्युशन जे आहे ते आपण प्रोडक्ट बेसवर जातो आणि आपण तिथं खर्च वाढवतो आणि पिकालाही कळत नाही की माझ्यावर काय काय ट्रीटमेंट चालू आहे. आणि आपण या टाइमलाच एक गोष्ट आपण जी फॉलो करत नाही, लक्ष देत नाही, विचार करत नाही, ते म्हणजे पाणी नियोजन. या प्लॉटला 30 दिवस झालेले आहेत मित्रांनो. 30 दिवसामध्ये फक्त 4 वेळा इरिगेशन केलेलं आहे आणि 4 वेळा इरिगेशन करताना वापसा कंडिशन असतानाच पाणी दिलेलं आहे. 1 लिटरचा ड्रिप डिस्चार्ज मी मातीनुसार निवडलेला होता. ट्रायल साठी हा आहे. 2 लिटर पण मी वापरू शकतो इथं. दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, फक्त ट्रायकोडर्माची आळवणी केली, 15 दिवसाला कोणतंही खत दिलं नाही. त्यानंतर शिमला मिरचीवरती जे खत रेशो अनुसार दिलं जातं ते मी फक्त इथं 2च गेलेलं आहेत, 1261 आणि 1340. त्याच्या व्यतिरिक्त काही दिलेलं नाही. फक्त एक काम आम्ही केलं ते म्हणजे वपसा कंडिशन खाली मेंटेन ठेवली आणि ती मेंटेन ठेवल्यामुळे ह्या रूट्स तुम्ही बघू शकता किती खाली आले. आणि ड्रिप चांगलं वापरल्यामुळे पाणी बाहेरपर्यंत आलं आणि ओलावा चांगला मेंटेन राहिला. पाऊस जेव्हा होतो, जेव्हा पाणी जास्त आहे तेव्हा आम्ही पाणी दिलं नाही, फक्त पाणी नियोजन चांगलं केलं, हे रिझल्ट आले.